आज नागपूर महानगरपालिकेची सभा होती, कोणते महत्त्वपूर्ण यामध्ये आणि काय रुलिंग आपण सर्व लोक होतात महानगरपालिकेमध्ये. आता मागील काळामध्ये थोडीशी गॅपही झाली सभेची, त्यामुळे अनेक विषय प्रलंबित होते. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न होता. महानगरपालिकेच्या माध्यमातून काही जागा काही चांगल्या संस्थांना देऊन लोकांसाठी वैद्यकीय सेवा घेता येऊ त्याच्यामध्ये पण विस्कळीत तुटलेल्या आपल्या काही इमारती ज्या आहेत, ज्या मोडकळीस आलेल्या आहेत, ज्या तोडून टाकायच्या होत्या, असे अनेक विषय आज महानगरपालिकेच्या माध्यमातून घेण्यात आले. नगरसेवकांच्याकडून अनेक प्रश्न आले आणि त्यांच्या ज्या प्रतिपूर्ती झाल्या नाही, म्हणजे त्याच्यामध्ये मग अमृतचा विषय देखील उमळला की रेस्टॉरेशन नीट होत नाही. या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना प्रश्न जे नगरसेवकांनी विचारले त्याची उत्तरं मिळण्याचा विषय होता. या सगळ्या बाबतींमध्ये माननीय सन्माननीय नगरसेवकांनी ज्या ज्या अपेक्षा केल्या की ज्या त्यांच्या हक्काच्या निश्चितपणे प्रशासनाकडून त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य व्हावं आणि वेळेत सहकार्य व्हावं यासाठी प्रशासनाला तंबी दिली. वाढवण्याचा एक प्रस्ताव होता, जणांनी गाड्या करण्यात विरोधकांनी विरोध केला. खरं म्हणजे तो प्रश्न म्हणण्यापेक्षा एक विचार, एक विषय महानगराच्या चांगल्या साठी झाला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2002 पासनं 10 झोन या शहरात तसे काम करतात, पण तेव्हापासून जर विचार केला तर आज 24 वर्षांमध्ये मोठी लोकसंख्या या शहराची वाढली आणि त्या अर्थाने जर विचार केला तर निश्चितपणे झोन वाढले पाहिजे याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाही. अगदी विरोधी पक्ष जरी त्यावेळी त्यांना म्हणजे चिंता वेगळी होती की आज अधिकारी कर्मचारी कदाचित आपल्याला कमी पडतील का ही चिंता होती, पण झोन वाढवू नये असं मात्र त्यांचंही मत नव्हतं. झोन वाढवण्याच्या विषयी त्यांचंही खरं म्हणजे सहमतच होतं आणि हे झोन वाढत असताना ज्यावेळी वाढतील त्यावेळी निश्चितपणे पॅरलली आपण आपले अधिकारी देखील आणि कर्मचारी देखील वाढतील यासाठी निश्चित आपण प्रयत्न. अमृत योजनावर एक होतं त्याची मागण्याची क्वालिटी आहे ते कोणती त्यामध्ये आपण खरं म्हणजे 2 दिवसांच्या पूर्वीच आमचे माननीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या अध्यक्षतेमध्ये माननीय बावनकुळे साहेब यांच्याही अध्यक्षतेमध्ये अमृत योजनेच्या संदर्भाने या शहरामध्ये किती रस्ते, किती जागा कशा प्रकारे खोदल्या जाणार आहेत आणि लोकांना गरज तर आहेच. अमृत योजनेशिवाय जर आपण आज ती नाकारतो तर वाढत्या शहराला त्याच्याशिवाय उपाय नाही आहे. सस्टेनेबल व्हायचं असेल तर अमृतची मोठी मदत होणार आहे. त्यामुळे मोठा निधी आपण खरं म्हणजे शासनाकडून मिळवून आणलेला आहे, पण हे काम होत असताना लोकांना त्रास होत आहे हे काही बऱ्या अंशी खरं असलं तरी सुद्धा त्या संदर्भात असलेली नाराजी ही माननीय सभासदांकडून आज सदस्यांनी देखील आज व्यक्त केली आणि लोकांना त्रास होतो आहे हे खरं आहे. अमृतच्या संदर्भाने संबंधित असणारे सगळे अधिकारी आणि अमृतचं काम ज्यांनी घेतलेलं आहे ते त्यांच्यासोबत सब डीलर्स जे असतील ते या सगळ्यांच्या सोबत बसून लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारे कामाची क्वालिटी तयार करायची आणि अशा प्रकारे रेस्टोरेशन करायचं अशा सूचना दिल्या. समिती पण गठीत करण्यात आली आहे. एक समिती निश्चितपणे त्यासाठी गठीत करावी लागत होती. ती अमृतच्याही संदर्भाने होते आहे. आपल्याला माहिती आहे की आज शहरामध्ये ओसी च्या संदर्भाने जो काही निर्णय थोडासा जस्ट मागच्या काळात घेण्यात गेला त्याही संदर्भाने एक समिती गठीत करण्यात काही सन्माननीय सदस्यांनी हा विषय सांगितला की महानगरामध्ये जेवढे UPSC सेंटर आहे, जे दवाखाने आहेत, या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमात त्यांना जेवढं अपेक्षित आहे ज्या प्रकारचं म्हणजे MBBS हवे असेल तर MBBS, जे BAMS हवं असेल तर ते, तर याच्या व्यतिरिक्त जे तिथे नीट लागू पडत नाही असेही काही डॉक्टर सेवा देतात आहे अशा प्रकारची सूचना काही सन्माननीय सदस्यांनी दिली आणि त्यामुळे आरोग्य विभागाला आपण अत्यंत कडक सूचना ही दिलेली आहे की त्यांच्याकडून माहिती घेतली असता मागील काळामध्ये एक डॉक्टर तसे होते असं कळलं, परंतु आता त्यांना काढून टाकलेलं आहे आणि आता सगळे रितसर त्या शैक्षणिक अर्हतेचे आहे असं कळते. पण तरी देखील अतिशय कडक तंबी विभागाला देण्यात आलेली आहे, आरोग्य विभागाला. आणि उद्याच्या उद्याच या सर्व ठिकाणी सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या सदस्यांच्या माध्यमातून जर अशी माहिती मिळाली
की अशा प्रकारचा कोणी डॉक्टर त्या ठिकाणी सेवा देऊन जनतेच्या जीवाशी खेळत आहे तर आरोग्य विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना निश्चितपणे यासाठी कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल. अतिरिक्त बांधकामची चाचणी करण्यासाठी जी समिती गठीत करण्यात आली आहे, ते कशा प्रकारे काम केले आणि या खरं म्हणजे शहरामध्ये बांधकाम करत असताना आधीच त्याचा आराखडा मंजूर करून घेणं, नकाशा मंजूर करून घेणं हे अभिप्रेत आहे. पण बरेच वेळा असं झालं आहे की अनेक ठिकाणी नकाशा मंजूर न करता कामं झाली आहे. बरेच ठिकाणी नकाशा मंजूर केल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. अशा प्रकारच्या अनेक समस्या समोर आलेल्या आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर अंकुश लागावा, शहर अस्ताव्यस्त वाढू नये, अव्यवस्थित वाढू नये, यासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली आहे. प्रशासनातील या संदर्भात अभ्यास असणारे जे अधिकारी आहे, ज्या विभागाची गरज ओसीसाठी आहे, त्या सर्व विभागांच्या प्रमुख लोकांना या समितीमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि सन्माननीय सदस्यांच्या मधून देखील माननीय पक्षनेता, विपक्ष नेता आणि ज्यांना या संदर्भातलं ची जाण आहे, या संदर्भातला अभ्यास आहे, असे नगरसेवकांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला. थँक्यू.